काकू बरं वाटतंय ना आता? हो एकदम बरं आहे. ते दिसतंय चेहऱ्यावर. मला एक कळत नाही, आजार पण अंगावर काढायचंच का? आणि काय ग, गार्गीला ओरडत असतेस ना, मग तू स्वतः तेच करतेस. काकू एक्झॅक्टली असं अजिबात करू नका. अंगावर आजार पण कधीही काढायचं नसतं. आई ऐकतेस ना तू? हो ऐकतेय. बरं रिपोर्ट आले का? नाही आले की डॉक्टर बोलवतीलच. कशाला हवेत रिपोर्ट? मला कुठे काय झालंय? आई तुला माहितीये मावशी किमान 200 वेळा बोलली ती आज दिवसभरात. आणि आई काय आहे ग, तुझा ताप अजून बरा झालेला नाहीये ना, मग घरी जाण्याची कसली घाई आहे? आराम कर, लवकर बरी हो, मग जायचंच आहे ना घरी. हो ग माझी आई. भाऊजी घरी गेले? हो मीच पाठवलं, म्हटलं जरा घरी जाऊन आराम करा तुम्ही. तू कुठे बाहेर गेली होतीस का किरण? हो इथेच जरा बाहेर गेले होते. काकू आता अजिबात बोलायचं नाही, फक्त आराम करायचा. हं? मिस गार्गी महाजन, हो मीच. तुम्हाला डॉक्टरांनी बोलवले. मी येते. रिपोर्ट्स आले असतील. हो मी जाऊन आले. सगळं नॉर्मल आहे. सिस्टर सिस्टर डॉक्टरची केबिन कुठे आहे? सिस्टर एक्सक्यूज मी. तुम्ही इथे? काय झालं, सगळं ठीक आहे ना? अगं साक्षी आजारी. काय झालं? सांगितलं ना आजारी आहे. हो पण नक्की काय झालंय तिला? अगं तिला खूप ताप आलाय म्हणून तिला आता ऍडमिट केलंय. मग मी भेटू शकते का तिला? अगं नाही, तिला आत्ताच झोप लागलीये. ती जागी झाली ना की मी तुला बोलवेन. आणि साक्षीला पण तुला भेटल्यावर खूप बरं वाटेल. नक्की काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? मिस्टर निंबाळकर, आम्ही खूप प्रयत्न करतोय पण त्या रिस्पॉन्ड नाही करत आहेत. पुढच्या 24 तासात जर त्या शुद्धीवर नाही आल्या तर त्या कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे त्यांनी रिस्पॉन्ड करणं खूप गरजेचं आहे. मावशी मावशी तुम्ही म्हणालात की ताप आहे, मग डॉक्टर नक्की काय झालंय तिला? मावशी येईल वहिनी शुद्धीवर. नको काळजी करूस प्लीज, विश्वास ठेव. अरे पण ती कोमात गेली तर? असं काही नाही होणार मावशी. आणि काकू तुम्हीच खचून गेलात तर कसं चालेल? तुम्हाला आता स्ट्रॉंग राहायला हवं. इकडे 16 नंबर वॉर्ड मध्ये माझी आई ऍडमिट आहे. तुम्ही तिथे येऊन बसता का थोडा वेळ? माझी मावशी सुद्धा आहे, तुम्हाला बरं वाटेल. काय झालं ग तुझ्या आईला? ताप आलाय तिला. ठीक आहे, मी येते. साक्षी तुम्ही काळजी नका करू, तुम्हाला सोडून येते मी. चला.
क्षितिज, व्हॉट इज रॉंग विथ यू? इथेही आलात तुम्ही? अहो मला खरंच माहिती नव्हतं तुम्ही इथे आहात म्हणून. आत्ता मला पहिल्यांदा कळलं. मी इथे हे तुम्हाला कसं कळलं ते मला चांगलंच माहिती. कसं कळलं? हे बघा, हे हॉस्पिटल आहे. मला इथे तुमच्याशी वाद घालण्याची काही एक इच्छा नाहीये. मला साक्षीला भेटायचं. काही गरज नाही, आम्ही घेतोय तिची काळजी. अहो तुम्हाला समजत नाहीये की समजून घ्यायचं नाहीये? हे बघा, साक्षीला जे काही झालंय ना ते मृत्युंजय बंगल्यामुळे. तुम्हाला कोणत्या भाषेत सांगितल्यावर कळणार आहे मला ते कळत नाही. मी तुमच्याच काळजीपोटी सांगते तुम्हाला. तुम्हाला माहिती नाहीये त्या बंगल्यात काय काय घडतं. इनफॅक्ट माझ्या बरोबर सुद्धा खूप विचित्र गोष्टी घडल्या. मृत्युंजय बंगला एक सापळा आहे. प्लीज नका पडू त्या, प्लीज. पुन्हा तेच. हे निरांजन कोणी विजवलं? काय माहित. थांब, मीच लावते. अरे देवा, दिवा कोणी पाडला? आई तर दिवा लावून गेल्या होत्या. तुम्हाला मी सांगितलं ना, पुरावे असल्याशिवाय माझ्या समोर उभं राहायचं नाही. माझ्याकडे पुरावे आहेत. मग दाखवा, वाट कसली बघताय? म्हणजे आत्ता इकडे नाहीये. अहो खरंच सांगतेय, माझ्याकडे पुरावे आहेत पण ते इथे नाहीये. काय पुरावेत? इन्स्पेक्टर घोरपडे तुम्हाला आठवतच असतील. ऑफकोर्स, त्यांना कसा विसरेन मी. मी पोलीस स्टेशनला गेले होते. मृत्युंजय बंगल्याच्या केसचा काय तपास केलाय त्यांनी ते बघण्यासाठी. मला तिकडे सब इन्स्पेक्टर कदम भेटले. मृत्युंजय बंगल्याचा तपास करत असताना फक्त घोरपडे नाही गेलेत. त्यांच्या आधी आमच्या डिपार्टमेंट मधल्या 5 ऑफिसर्सचा मृत्युंजय बंगल्याने जीव घेतलाय. मृत्युंजय बंगल्यात गेलेला माणूस जीवानिशी तरी जातो, नाहीतर तो वेडा होतो. अहो, मी त्या माणसाला पण भेटलो ज्याने मृत्युंजय बंगल्यात काहीतरी चित्रविचित्र गोष्टी घडतात अशी तक्रार केली होती. काय नाव आहे त्या माणसाचं? नरहरी खंडागळे. मला एका कुटुंबाची माहिती हवी आहे तुमच्याकडून. कुठलं? पुरुदंड. त्या वाड्यामध्ये एक मानसिक अवस्था खालावलेली बाई आहे.
जी जी मोठं कुंकू लावते. मी येण्यापासून त्या दिवसापर्यंत पुरुदंडाच्या एकूण 13 मुलींनी जीव गमावला होता आणि तोही पौर्णिमेलाच. बस आता तुम्ही काही बोलू नका पुढे पास झालं. हे सगळं दुष्टचक्र आहे. हे सगळं असंच चालू राहणार जोपर्यंत त्याचा योग्य निर्णय लागत नाही. म्हणूनच तुला सांगतोय, त्या घरात कोणालाही नांदू देऊ नकोस, कारण त्या घरात मुलीचं रक्त सांडल्याशिवाय कुठलाही संसार नांदणार नाही. आता तरी तुम्हाला पटलंय ना? तुम्हाला मी जे बोलते ते का खोटं वाटतंय? कारण तुम्ही प्रत्येक वेळेला खोटीच गोष्ट रचून सांगता. मला कधी कधी प्रश्न पडतो, कंटाळा येत नाही का तुम्हाला एवढं खोटं बोलून? तुमचा का विश्वास बसत नाहीये माझ्या बोलण्यावर? कसा बसेल विश्वास? तुम्ही एक काम करा, तुम्ही मला भेटल्यापासून आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या एका कागदावर उतरवून काढा आणि तुम्हीच वाचा. आणि ते वाचल्यानंतर स्वतःला विचारा, या गोष्टींवर कसा ठेवायचा विश्वास ते. ठीक आहे, तुम्हाला माझं म्हणणं पटत नाहीये ना? मग मला सांगा, तुमच्या साक्षी वहिनींची तब्येत अशी अचानक कशी खराब झाली? आजारपण येत नाही का माणसाला? येतं ना, पण हे असं अचानक? तुमची आई सुद्धा ऍडमिट आहे ना याच हॉस्पिटलमध्ये? हो. मग तुमच्याकडे काय सांगून येतं आजारपण? नाही, सांगून कधीच कोणाकडेच जात नाही आजारपण. या सगळ्या गोष्टी खूप विचित्रपणे घडतायत हे कळण्या इतपत मी डेफिनेटली मच्युअर्ड आहेच. मॅच्युअर असून असं वागताय तुम्ही? हो, कारण सांगून गोष्टी तुम्हाला कळतच नाही ना. ओके, ठीक आहे. काही गोष्टी काही माणसांना नाही कळत, सोडून द्याव्यात. आणि मी ना काही युसलेस गोष्टी मुद्दाम नाही कळून घेत, कळलं? हे बघा, तुम्ही या सगळ्यामुळे स्वतःचं आणि स्वतःच्या फॅमिलीचं खूप मोठं नुकसान करताय. प्लीज असा हेकेखोरपणा नका करू. बास. हॉस्पिटल आहे म्हणून शांतपणे आणि सभ्यपणे सांगतोय, माझ्या फॅमिलीची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तुम्ही मला शहाणपणा शिकवण्याची काही गरज नाही, कळलं? नाही, मला तुम्हाला काहीही शिकवण्याची काही गरज नाही. पण काय आहे ना, तुम्हाला सांगून गोष्टी समजतच नाहीये, त्यामुळे खूप पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करते. इनफ नाउ, इनफ. ऐकून घेतोय म्हणून तुम्ही बोलतच चाललाय. हे बघा, तुमचा ना चेहराही बघायची इच्छा नाहीये माझी. तुम्ही प्लीज जा इथून. निघा म्हटलं ना. राग कोणाला दाखवताय? तुम्हाला घाबरणाऱ्यातला मी नाहीये. इनफॅक्ट एक शेवटची वॉर्निंग देतोय, इथून पुढे माझ्या घराची पायरी चढायची नाही, कळलं? ठीक आहे, इथून पुढे मी तुमच्या घराची पायरी कधीच चढणार नाही. थँक्यू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असेच वागत राहिलात ना तर तुम्ही माझ्या दारात नक्की उभी दिसाल, खात्री आहे मला. आणि साक्षीसाठी कुठलीही हेल्प लागली तर सांगा मला, मी हॉस्पिटलमध्येच आहे.
नाही, आज डिस्चार्ज मिळेल असं वाटत नाहीये. कदाचित उद्या मिळेल. आमच्या साक्षीचं पण कसं होणार आहे कोणाच ठाऊक. तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. मला सांगते, नवीन घरात गेलो तर मला असं वाटलं चला आता सगळं सुरळीत होईल. पण परमेश्वराच्या मनात काय देव जाणे हो. आता हे परत मोठं विघ्न आलंय. तुम्ही जेवलात? नाही, पण आमची वैजू आहे ना, ती आता येईल डबा. तिला यायला वेळ लागणार आहे का? नाही, ती घरी जाईल, स्वयंपाक करेल आणि मग येईल डबा घेऊन. पण माझा क्षितिज आणि आकाशच्या पोटात सकाळपासून अन्नाचा कड नाही. अहो, मग तिला वेळ लागणार असेल तर तुम्ही आमच्यासोबत जेवून घ्या ना. नाही नाही, नको, खरंच नको. अहो, काहीच हरकत नाहीये. नाही, नको, खरंच नको. हे बघा, गार्गी आता औषध आणायला गेली. ती जर असती तर तिने हट्ट केलाच असता ना. माहिती मला. हे बघा, तुम्ही संकोच करू नका. अशा वेळी एकमेकांना मदत करणं, दुसऱ्यांची मदत घेणं याच्यात काहीच गैर नाही. आणि असंही तुम्ही जेवून सुद्धा आमची स्वाती जेवेल इतकं जेवण आहे. थँक्यू सो मच. तुम्ही मगाशी काय सांगत होता? तुम्ही नवीन घरात गेलात आणि तेव्हा सगळं व्यवस्थित होईल असं तुम्हाला वाटलं? नाही, म्हणजे तसं नाही काही. म्हणजे चांगलंही घडलंय. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? म्हणजे त्या घरात तुमचं कुठलंच काम सुरळीत होत नसेल तर तुम्ही ते घर सोडून द्या ना. म्हणजे सगळ्या कुटुंबाला घेऊन दुसरीकडे कुठेतरी राहायला जा. अहो, कसं शक्य आहे? आणि तुम्ही असं का म्हणताय? अहो, कारण काय ग किरण, स्वाती बरी आहे ना आता? हो, आत्ताच झोपली आहे. भाऊजी, ह्या आशात आहे. त्यांची सून सुद्धा ह्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तुम्ही मला काय सांगत होतात? नाही, काही नाही.